तर आज आपण बघणार आहोत B12. तर विटॅमिन B12 याची खूप जणांना डेफिशियन्सी होते. तर ही का होते? तर बघा, जे विटॅमिन B12 आहे हे वॉटर सोल्युबल आहे आणि ते आपल्या शरीरामध्ये स्टोअर होत नाही. त्यामुळे काय होतं की जेव्हा आपल्या घामावाटे, युरिनेशन वाटे ते आपल्या शरीराच्या बाहेर जात असतं. मग जे B12 आहे आपल्याला हे रोजच्या आपल्या आहारात घेणं खूप गरजेचं आहे. खूप जणांना विटॅमिन B12ची लेवल लो झाल्यामुळे इंजेक्शन्स घ्यावे लागतात किंवा टॅबलेट घ्यावे लागतात. पण असं आहे का की फक्त आपण इंजेक्शन तेवढ्यापुरते घेतले आणि टॅबलेट्स घेतले तर आपल्या शरीराची जी गरज आहे ती पूर्ण होणार आहे? तर असं नाही आहे. कारण की ते आपल्या शरीरात स्टोअर होत नाही, म्हणून आपल्या रोजच्या आहारामध्ये आपल्याला विटॅमिन B12 पूर्ण होईल असे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत. मग ते कशातनं होणार आहेत की बघा, जसं की बीटरूट आहे, पालक आहे, त्याचबरोबर आपले खूप सारे जे फळं आहेत आणि चिकन झालं, अंडे, मटण यामधनं पूर्ण होणार आहे. तसंच दूध झालं, दुधाचे पदार्थ यामधनं आपण विटॅमिन B12 आपल्या शरीराला देऊ शकतो. आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये B12 कमी होतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपली ताकद कमी होते. त्याचबरोबर आपल्या हातापायांना मुंग्या यायला लागतात. आपले जे नर्व फंक्शन आहे ते होण्यासाठी देखील विटॅमिन B12 खूप महत्त्वाचं आहे. ज्या रेड ब्लड सेल्स आहे त्या तयार होण्यासाठी विटॅमिन B12 महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे काळजी घ्या की आपल्या शरीरामध्ये B12 हे रोजच्या आहारात घ्या आणि मेंटेन ठेवण्याचा.